नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। शालेय शिक्षण विभागाचा विद्यार्थ्याच्या जीवितवासी खेळ। पोषण आहार म्हणून दिलेल्या चॉकलेटमध्ये निघाल्या आळ्या, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात। पोषण आहार विभागाचे दुर्लक्ष। उमरखेड तालुक्यातील चातारी जिल्हा परिषद कन्या शाळा येथे दिनांक 10 मे रोजी शाळेतील 1ली ते 4थीच्या मुलींना सरकारकडून शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत चॉकलेटचे वाटप करण्यात आले होते। त्या चॉकलेटमध्ये फोडून पाहिले असता आळ्या निघाल्याने विद्यार्थिनी आणि पालक वर्गामध्ये एक आली। तेव्हा पालकांनी ही बाब शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या लक्षात आणून दिली। तेव्हा त्यांनी सावधगिरी दाखवत सर्व विद्यार्थ्यांना दिलेले चॉकलेट शाळेत परत आणून देण्याचे सांगितले। त्यामुळे चॉकलेट खाल्ल्याने विद्यार्थ्यांना होणारी विषबाधा टळली आणि लगेच पंचायत समिती उमरखेड यांना पत्र देऊन मुख्याध्यापक यांनी ही माहिती दिली। पोषण आहाराबाबत शासनाने घेतलेली भूमिका चुकीची असल्याचे गावातील लोकांकडून बोलले जात आहे। शासन पूर्वी मटकी, वाटाणा, खिचडी, चना, शेंगदाणा अशा प्रकारचे पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात येत होता, परंतु महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग यांनी न्यूट्री टू बार, मिक्स फूड अशा प्रकारची चॉकलेट देण्याचे सुरू केले आहे। परंतु ती चॉकलेट गहू, ज्वारी, हायब्रिड अशा प्रकारच्या खाद्यपदार्थाचा वापर करून बनविण्यात आल्याने त्यामध्ये आळ्या होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे। तेव्हा शालेय शिक्षण मंत्री यांनी त्वरित या गोष्टीची दखल घेऊन अशा प्रकारची चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करावी। तसेच गुणवत्ता विभागाकडून या चॉकलेटची गुणवत्ता तपासणी करण्यात यावी। चातारी येथील नागरिकांकडून मागणी होत आहे। हा पोषण आहार पूर्णतः निकृष्ट दर्जाचा असून या आहारामध्ये आळ्या निघाल्याने विद्यार्थ्याच्या जीवितवाशी खेळल्या जात असल्याची चर्चा पालक वर्गातून होत आहे। तेव्हा शासनाने पूर्वीप्रमाणे पोषण आहारामध्ये मटकी, वाटाणा, शेंगदाणा अशा प्रकारचे पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावे अशी मागणी जोर धरीत आहे। ब्युरो रिपोर्ट विजय कदम, उमरखेड।